कारण की कालपासून असं तोंड मूड जाऊन गेलं होतं. आज बरं वाटतंय थोडंसं. GTA 5चा त्याला व्हिडिओ खूप आवडतो. काय खातात मला काय माहित नाही. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे तुम्ही मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असाल. चला मंगळवार आणि मी उठलोय लवकर. समजा ओमा उठलाय पटकन, पण ओमाने काय अंघोळ केली नाही सकाळपासून. ते बघा ते त्याला कोणता गेम आहे, कोणता व्हिडिओ हा GTA 5चा त्याला व्हिडिओ खूप आवडतो. आणि सकाळी उठला की पहिले GTA 5 लावतोय आणि ते बघत बसते. काय आवडतंय काही समजत नाही, परंतु गेमिंगचा व्हिडिओ लावतो आणि बघत असतोय. त्याला काय समजतंय यात मला काहीच समजत नाही. पण हे पोरग काय करतंय त्याच्यामध्ये बघा. त्याच्या माझ्या मोबाईलमध्ये एवढे गेम घेऊन ठेवले ना, तुम्ही विचारूच नका. कारण की हा GTA 5 शिवाय राहतच नाही. तर चला बघू. आज वाजले 9:45, अजून काही नाश्ता झाला नाही. कारण की बायकोची तब्येत जरा डाऊन आहे आणि तिला कालपासूनच बरं नाही आहे. आम्ही दवाखान्यात पण जाऊन आलो, परंतु अजूनही तिला बरं वाटत नाही आहे. तर बघू आज तिला जर बरं वाटलं काय नाश्ता देते बघू, नाही तर मग बाहेरून काहीतरी आणावं लागेल, वडापाव खायला. तर चला काय बघा नाश्ता बनवला आज पोह्यांचा मस्त. आम्ही आताच मंदिरात जाऊन आलो. ओम पण होता मंदिरात जायला. आला नव्हता मंदिरात हा का? तुमच्या शाळेचा झालाय टाईम, आता त्याला सोडायला जायचंय. बघा झालाय तयार. अजून ड्रेस काही नवीन भेटला नाहीये, त्यामुळे सिव्हिल कपडे घालून जातो. हा नाही रे बाबा, असं नसतंय. शाळेत ड्रेस घालावा लागतोय. मग कसं काय समजेल तू शाळेत जातो म्हणून? काय खायला पाहिजे तुला? डोनट बरं जाऊ दे. आज शाळेमध्ये काय झालं? थांब रे. ना मला 1 किलो दिला आणि चावल 2 किलो. हो मराठी शाळेत मस्त असतं रे हो. मी पण मराठी शाळेतच शिकलोय. काय इंग्लिश मीडियम मध्ये मजा नसते. तुला काय वाटतं इंग्लिश मीडियम आवडते का मराठी शाळा? मराठी 1 नंबर ना. कोण काय चांगले सर चांगले बोलतात का? मग तू बेचा पाडा पाठ कर, 3000 कर, 4000 कर. हो येतो मला माहिती आहे. हो पण मी काय बोलतो, तुला आता ते 12 खडी शिकवतील म्हणजे तुला मराठी पण वाचता येईल बरोबर आहे. आणि हळूहळू इंग्लिश पण वाचू आपण हळूहळू. इंग्लिश येते. आमच्या स्कूलमध्ये ना जापानी लोक पण आहेत. जापानी लोक पण आहेत? कस काय जापानी? तुला कसं माहिती जापानी म्हणून? ते जापानी भाषा बोलता का जापानी? कशी भाषा बोलतात? ओमला वाटतंय जापानी लोक आहेत शाळेमध्ये. म्हणजे ओम काहीतरी सांगतोय. शाळेत जापानी लोक कुठे येतील? मराठी शाळेने आम्हाला लोकांसाठी शाळा करते. काय झालं ग? तेजीची तब्येत झाली टणटणीत आज. बरं वाटतं ना खरंच? म्हणजे आज काय बनवलं जेवायला? अरे देवा खिचडी. ते ब्लॉग बघणार आहे पण वैतागले असतील की बाई रोज खिचडी बनवते म्हणून. देवा खिचडी दुसरा काहीतरी बनवू का चांगलं? हो का? म्हणजे याची आवडती खिचडी ना ती. मग आपल्याला पण पहिला खावं लागतं. कोणत्या हॉटेलला जातो? नको बाबा, आपल्या घरी जेवण करू, मस्त खिचडी खाऊ. चालेल. संध्याकाळी देवाची पूजा करायला घेतली आता. मग लवकर लावायचं देवा. आज सेवा पण नाही केली ना सगळं त्याची. तुला भूक लागली का? तेजीला लागली भूक, त्यामुळे मला जेवायचं आहे. पण ती काय म्हणत नाही. म्हणजे तिला लागली भूक, मला काही भूक लागली नाही अजून. ओमा तुला भूक लागली का? अरे नंतर जाऊ ना मग जेवण केल्यानंतर. आता कुठं जातो लगेच? कुठं? जवळ भेटता? पण गाडी तर सांगते मी मागवतो 20 रुपयाचं भेटतंय फक्त. 20 रुपये नाही. ब्लँकेट तो काय तो किती 4 ते दुसरं वाला येऊ दे. अजून 4-5 वस्तू तुम्ही टाकून
जा घेऊन ये. मी जातो घेऊन. तुम्ही जा. एवढा गारा पाणी. बरं चला. जेवण केलं आता? मला ते काय म्हणतात त्याला घ्यायचंय. काय मला येत नाही. याला खायचं मला सकाळी चहा बरोबर खाता ना नाश्त्याला. नाही ते असं चॉकलेटचं ते गोल गोल तिला बॉक्स राहता वड्यावानी. हा गोल गोल राहतं ते का ते चॉकलेट ते आणलं तुम्ही ना. कुठे भेटत ते मॉल आपल्याने आणलं होतं काय? मॉल मध्ये ते नसतं तुम्ही नसतं आणलं तुम्ही. काय खातात मला काय माहित नाही. आता ओम्याला काय खायचंय ते त्यालाच माहिती. चल बाबा जाऊन येतो मी चाललोय बाहेर ओमला घेऊन. आता ओमला ते काहीतरी खायचंय माझ्या ओमला कारण की सकाळपासून शाळेत गेला होता. मग आता काहीतरी आणतो त्याला खायला. चला. ओमने मला काय घेतलंय एवढं लांब म्हणून केक घेतलाय बघा. एक बस एकच ना. हा दुकानदार काकाला विचार आणखी पाहिजे का म्हणून. घे अरे घे. नाही म्हणतो नाही बोलले समाधानी पोरगे. नाही मी काही बोललो नाही त्याच्या इच्छे नाही. तर मग ओमने बघा काय खायला आणलंय. हा एक नंबर काम आहे ओमचा का. म्हणजे असं खायचं असतं मला सांगा ना. मला पण आवडतं असं खायला. खूप भारी आहे का. टीव्हीच्या एवढ्या जवळ जाऊन काय बघतो बेटा तू. हा असं लांब बसत जा ना थोडासा. हा एवढ्या कोपऱ्यात बघ त्याची. म्हणजे तुला सांगणं पण पाप आहे. हा जाणार आहेस ना. हा. बरं मी काय बोलतो मा आज आपण काय आणलं होतं खायला. डोनट्स आणि आणि ते बाकीचं ठेवलंय केक खायला. खायचा का त्यावर खायचा आपण. चहा बनवा सांग ना तेजीला. मी चाय बनव. बनव ना का बनव. बनव नाही, प्लीज रिक्वेस्ट कर ना. मी चाय. रिक्वेस्ट कर रिक्वेस्ट. दूध आहे का पण? दूध आहे का ग. हाय रे हाय ठेवलेलं आहे ठेवलेलं आहे तिने. ह्याला पण ठेवलं. अरे मच्छर आहे बाहेर जाऊ नको. ऐकत नाही का पोरगा. हे बघा किती दूध नाही का. नाही हा सकाळी आणलं नाही आज. मी पण विसरलो वाटतं आज. काल आज सकाळपासून दूधच आणलं नाही मी घरामध्ये. काय डोकं चालत नाही सकाळी सकाळी. काय सांगावं दुपारी एवढं म्हणजे डोकं हँग झालं होतं ना की विचारू नका. काय असतंय लाईफ आहे चालतंय थोडं थोडं. ते म्हणतात ना की आयुष्य असं जगा की तुम्हाला बघून समोरचं जगायला पाहिजे. मी जगतो की ते माणसाला काही टेन्शन येऊ द्या. फक्त आयुष्य असं जगा ना की तुमचं बघून समोरचा जगला पाहिजे. हा माझा शब्द लक्षात ठेवा. आयुष्य काही लोक अशी रे जर मी जर स्टेटस ठेवलं ना मोबाईलवर त्यांचा आता पुळका का उठतो मला काही कळत नाही. ते लोक शिळे असतात. त्यांना म्हणजे आता एखाद्या व्यक्तीविषयी त्यांना ना दिमाग नाही असतो. मग ते आपल्याला लाईक नाही करता. असं करतात. हा मी काल एक स्टेटस ठेवलं तर काही लोकांना पुळका आला म्हणजे माझं स्टेटस बघून. तर मी विचारात पडलो. थांब ना कधी येतो 2 मिनिटं इथं बसतो बा. मी विचारात पडलो की म्हटलं ह्या लोकांना माझं स्टेटस का आवडत नाही. नंतर विचार केला की कोणाला तरी झोंबलं असं. म्हणजे झोंबणं म्हणजे काय माहिती का तुला. म्हणजे मिरची लागणे. मिरची लागली त्यांना आपलं स्टेटस बघून. मग अशा मिरची लागेल लोकांना काय म्हणावं लागतं. तुला काय वाटतं अशा लोकांना काय म्हणावं सांग बरं मला. येडे लोक असतात. येडे असतात ना. तुला जर त्यांची नावं जर सांगितली बेटा तू म्हणतील खरंच येडे म्हणून. हा खरंच. कारण की मी अशी लोक बघून जाऊ. हो खरंच खरंच लहानपणी काय मी म्हणजे माझं वय बघा आज किती आहे 35 इयर आहे. हा तर मी एवढ्या दिवसापासून म्हणजे तुझी मम्मी आली ना घरात तेव्हापासून लोकांना बघते. कोण म्हणजे ही लोक कशी आहेत माहिती का. जोपर्यंत तुमच्याजवळ आहे ना म्हणजे तुमच्याकडनं काही अपेक्षा असतात ना. पहिले आपल्याकडे होती अपेक्षा लोकांकडे आली आपल्याकडे. हा मग ती कसं असते एखादी माणूस जर एखाद्या माणसाकडे जर तुमची काही अपेक्षा असेल तर ते गोड बोलून ती पूर्ण करून घेईल. ते दुसऱ्यांना बोलतात आणि दुसरे करत करत. हा म्हणजे मी याला काही शिकवत नाहीये पण मी याला आयुष्यात धडा देतो इथून. म्हणजे कसं माहिती का हा जेव्हा मोठा होईल ना
थांब ग 2 मिनिटं. हा जेव्हा मोठा होईल ना त्याला लोक ओळखता आली पाहिजे. मी आतापर्यंत ज्या लोकांशी रिलेशन चांगले ठेवलेत, सगळ्या गोष्टींसाठी त्यांना चांगलं बांधत राहिलो, त्या लोकांसाठी म्हणजे मी धावपळ करत राहिलो, ती लोक आज माझ्यावर स्टेटस ठेवतात. म्हणजे ती दुनियादारी आहे ना. इथं काहीतरी होतं रे. शपथ मला पाठीमागे घुसला होता इथं. असं केलं मला. तुला पण केलं होतं का? मला एक दिवस सकाळी ना मी इथं बसलो होतो ना, माझ्या इथं आलं होतं ते. अरे मला असं चुईचू केलं इथं. मी घाबरलो ना. आईला अचानक उंची राहिला इथं आणि माझ्या हाताला असं चुळचुळ केलं. मी घाबरलो. मला वाटलं काय म्हटलं साप नाही पेकता. असतं का आपल्या घरात? नसतंय रे, पण घाबरतो ना माणूस. तू घाबरत नाही का? ते नाही का चिवड्यांचे लहान किल्ले 2 गेले होते. सकाळी एक गेला, आता पण एक चालले. हा आई एक होता ना माझ्यावरतून गेला होता, तोच येतो. तो जेवण करायला गेला होता बाहेर. हो का? तू जेवण करायला गेला होता आता आमचा ओम सांगतोय. त्याला मी दूध घ्यायला चाललोय. त्याला ते लोकांचं काय घेणं नाही ना आपल्याला. जो ज्याच्या परीने जो तो राहतो आणि मी पण माझ्या परीने राहतो आणि मी कोणाकडनं अपेक्षा करत नाही की तू माझ्या समोर माझ्याशी बोलावा की कोणी माझ्याशी बोलावा. आपली लाईफ आहे, आपण जगणार, कोणाची गरज नाही. चाललोय दूध घ्यायला ओम आणि मी. बघा ओम पण रेडी झालाय. चला, कारण की संध्याकाळी आता दूध आणून ठेवलं म्हणजे सकाळी मला चहा बनवायला भारी असते. आता संध्याकाळी ते रात्री चहा बनवून दिला मला मस्त. बरोबर आज तुझी दूध घ्यायला रास्त काय त्याचं पोटात गडबड झाली काय समजत नाही. गंदा आहे नुसता ना. चला मित्रांनो, आजचा ब्लॉग करतो इथं जेंट. पुन्हा भेटून नवीन ब्लॉग घेऊन. तोपर्यंत तुम्ही ब्लॉग वगैरे लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नक्की लाईक करा का. चला बाय. घर घरी शिकत. अरे गंदा.